त्या संदर्भात काही खळबळजनक दावे त्यांनी केलेले आहे। झिशान सदगी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोज यांचं नाव घेतलेलं आहे आणि ही माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे। हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव होतं असा उल्लेख झिशान सदगी यांनी केलाय। झिशान यांनी कंबोज यांच्यावरती कुठले आरोप केलेले नाही आहेत, मात्र सिद्दगी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोजचे असं देखील झिशान यांचं म्हणणं आहे। झिशान सिद्दगी यांनी केलेल्या आरोपांमध्ये मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी समान, शाहिद बलवा, शिवालिक वेंचर्स, अदानी नबिल पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख आहे। तर SRA प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्याने हत्या झाल्याचा दावा झिशानने केला, ही माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय बाबा सदगी यांची हत्या बिश्नोई गँगनेच केली, या दाव्यावरती मुंबई पोलीस ठाम आहेत असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर बिल्डर आणि नेत्यांनी सदगींना मारलंय का, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। वडिलांनी झोपडपट्टी वासियांना पाठीशी घालून शत्रू केलं। पृथ्वी चव्हाणचं शहीद बालवा, शिवालिक वेंचर्स, अदानी नवीब पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्सवरती या संदर्भात आरोप करण्यात आलेले आहेत। मुंद्रा बिल्डर्सच्या पुनर्विकास प्रकल्पावर कंबोज यांना चर्चा करायची होती आणि हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव होतं। झिशानने मोहित कंबोज यांच्यावर आरोप केलेले नाही आहेत, केवळ त्यांचं नाव घेतलेलं आहे का संवाद यावेळेस साधण्यात आला, मात्र कुठले आरोप त्यांनी केलेले नाही आहेत। दरम्यान बाबा सदगी यांची हत्या होण्याआधी त्यांच्यासोबत काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील दिलेलं आहे। आपसे जिशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। पश्चिम रेल्वेवरील माहीम वांद्रे स्थानकादरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालाय। गेले अनेक दिवस ब्लॉक घेऊन पुलाचं काम करण्यात आलंय। पहिल्या टप्प्यामध्ये क्रेनच्या साहाय्याने 42 टन वजनाचे 20.4 मीटर लांबीच्या 4 तुळ्या उभारण्यात आल्या। पुण्यात PMPMLचे लवकरच 2 नवीन डेपो उभारले जातील आणि त्यामुळे डेपोची संख्या 7 होईल। चरोली आणि हिंजवडीमध्ये हे नवीन डेपो प्रस्तावित आहेत। परळीमधल्या महादेव मुंडे खून प्रकरणासंदर्भात परळी शहर पोलिसांकडून प्रकरणाचे सर्व कागदपत्र तपासण्यात आले आहेत। पोलीस उपअधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं दिसतंय। सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणामध्ये आता पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं। याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केली। ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी आता दाखल केलेल्या याचिकांवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर आहे। कोर्टाच्या निकालाकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तिकडे डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलेला आहे। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवरती अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे। पनवेल या ठिकाणच्या भोकरपाडा भागामध्ये हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरू आहे। मनसेने परप्रांतीय चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लावली आहे। हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकला जात होता।
पुण्यात आता आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारांसंदर्भात चर्चा जोरात सुरू झाली आहे। राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवरती नोंदणी केल्याचा डेटा आहे। सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवरती महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जांची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आला। त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आलेले आहेत। प्रश्नपत्रिका 180 प्रश्नांची असेल। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 3 तासांचा कालावधी मिळेल। राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेली सीईटी सेल वेबसाईट गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे सीईटी कशी देणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे। अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी आहे। तासनतास विद्यार्थी इंटरनेट कॅफेवर ताटकळत उभे राहत आहेत। कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या काळा घोडा या कला महोत्सवाला सुरुवात झालेल्या या महोत्सवाचं यंदाचं 25वं वर्ष। कलेचा वारसा जोपासत आता विदेशात सुद्धा या महोत्सवाची महिमा पोहोचली आहे। यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमी सहभागी झाले। प्रयागराजमध्ये पवित्र महाकुंभ सुरू आहे। असं असताना आनंदाची बातमी, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली। भारत आणि चीनमधील तणाव निवळून आता संवाद वाढू लागल्याचं चित्र आहे आणि कैलास मानसरोवर यात्रा शिवाय उभय देशादरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतलेला आहे। राज्यात पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळतं। पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करताच त्यामध्ये 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। आता नाशिक रायगडला सहपालकमंत्रीपद मिळेल अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे। सरपंच हत्या प्रकरणात रोज नवनवे दावे केले जात आहेत। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मोका लागलेला आरोपी वाल्मिक कराड याला आता विशेष ट्रीटमेंट मिळते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत केलेला आहे आणि जोरदार निशाणा सुद्धा त्यांनी साधला आहे। अहिलानगर या शहरासह जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करतील। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून या नेत्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे। मात्र संजय राऊतांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। दिल्ली किंवा मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी विमान तिकीट महागलेले आहेत। सिंगापूर, दुबई, लंडनच्या तिकिटांच्या दरामध्ये प्रयागराजची तिकीटं विकली जात आहेत। तिकिटांची किंमत 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। महाकुंभ मेळ्याला बाबा रामदेव यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे। बाबा रामदेव यांच्याकडून सीएम योगी आदित्यनाथ यांना योग प्रशिक्षण देण्यात आलंय। तर एका पायावर उभे राहत त्यांनी अर्थातच योगींनी सुद्धा योगासनं केलेली आहेत। रॉक बँड कोल्डप्लेचे सहसंस्थापक आणि गायक क्रिस मार्टिन प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल झालेले आहेत। याआधी 2 दिवस अहमदाबाद या ठिकाणी कोल्डप्लेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रयागराजमधील कुंभस्नान तिथीमुळे नाशिकच्या रामकुंडामध्ये पाणी सोडण्याची मागणी पुरोहित संघाने केलेली आहे। याशिवाय आता बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर देखील स्नानासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। जलसंपदा विभागाशी आढावा घेऊन जिल्हा प्रशासन नियंत्रण आणि या संदर्भात निर्णय देखील घेणार आहे। रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांना सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं। अमरावतीच्या सोनेरी या गावामध्ये चक्क विद्युत खांबावरती बसून शेतकऱ्यांना अनोखं उपोषण केलं। विद्युत खांब हलवण्याचं आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्यांना आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। यवतमाळमध्ये एलसीबी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे। दुचाकीच्या डिक्कीमधून एमटी ड्रग्ज आणि देशी कट्टा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। यातील एक भूखंड घोटाळ्यासाठी आरोपी असून तो जामिनावरती बाहेर होता। राकेश उर्फ दीपक यादव आणि अनुप महेश जयस्वाल अशी आरोपींची नावं आहेत।
नागपूरमध्ये 17 वर्षीय मुलीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. गेम टास्कमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. तर ती सतत ऑनलाईन गेम खेळत होती आणि यामध्ये डेथ या शब्दाचा ती गुगलवरती वारंवार सर्च सुद्धा या शब्दाला करत होती अशी माहिती आहे. संभाजीनगर नागपूर महामार्गावरती वाशिमच्या पेडगाव या ठिकाणी दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक ठार झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली, त्यामुळे दुचाकी चालक जागीच ठार झाला. दरम्यान ट्रक चालक पळाला, मात्र नागरिकांनी त्याला अडवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. येवल्यातल्या भिंगारे या ठिकाणी शेतकरी रावसाहेब गाडे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. त्याचं वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू केलं. विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी निफाडलाही पाठवण्यात आलं. नंदुरबार या ठिकाणी वाढत्या उष्णतेचा पपईला फटका बसतोय. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. मोठ्या प्रमाणात पानं गळाली आहे. फळं उघडी पडलेली आहे, त्यामुळे फळं खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी फळावर आच्छादन लावत आहे. सध्या पपईला 17 ते 20 रुपये प्रति किलोचा दर आहे. हापूस आंबा हा आता बाजारात दाखल झालाय. नवी मुंबईच्या APMC बाजारामध्ये हापूस आंब्याच्या 24 पेट्या पोहोचल्या. एका पेटीमध्ये 4 ते 6 डझन आंबे आहेत, तर एका पेटीला 10 ते 15 हजार रुपयांचा भाव आहे. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झालेली आहे. युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनरमधून 8,309 टन द्राक्षांची निर्यात झाली. द्राक्ष निर्यातीत शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. राज्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी 41,821 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. पुणे विभागातील ऊस गाळप हंगामाने जोर पकडलेला आहे. सरासरी 8.8 उतार्यानुसार आत्तापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन झालेलं आहे. सहकारी आणि खासगी अशा 31 साखर कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू झालेले आहे आणि यावर्षीचा गाळप हंगाम 130 ते 41 दिवस सुरू राहणं अपेक्षित आहे. सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल झालेला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणाला मागे टाकत देशात सर्वात जास्त खरेदी महाराष्ट्रानं केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आता पैसे हस्तांतरित केले जातील. PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहारमधून 19वा हप्ता देतील. मोठी बातमी, अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली असल्याचं बघायला मिळतंय. सरपंच हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय. आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे आणि अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील. तर आता दादा खरंच मुंडेंचा राजीनामा घेणार की नाही हे तर बघावं लागेल. मात्र वाल्मिक कराडच्या गँगमधील पोलीस अधिकाऱ्यानंतर दमानी यांनी वाल्मिकवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर गंभीर असे आरोप केले. मात्र डॉक्टर अशोक थोरात हे कोण आहेत, त्यांनी त्यांच्यावरती नेमके काय आरोप आहे त्या संदर्भातला हा रिपोर्ट बघूयात. वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर. दमानी यांनी काढली सिव्हिल सर्जनची कुंडली. वाल्मिकवर उपचार करणारा डॉक्टर गोत्यात. सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणी मोकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. अंजली दमानी यांनी वाल्मिकला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानंतर आपला मोर्चा वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे वळवलाय. अंजली दमानी यांनी डॉक्टर अशोक थोरात यांची संपूर्ण कुंडलीच काढली. डॉक्टर अशोक थोरात यांचे राजकीय लागेबंदे आहेत. डॉक्टर अशोक थोरातांवर वेगवेगळे 24 आरोप आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे थोरात यांची नाशिकला बदली झाली. धनंजय मुंडे आणि कराडमुळे भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पुन्हा बीडला बदली झाली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डॉक्टर थोरातांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दोनदा अशोक थोरातांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कराड ठणठणीत असताना देखील 11 रुग्णांना ICUतून बाहेर काढून
त्यावर उपचार करण्यात आल्याचा दावा दमानियांनी यांनी केलाय. दमानियांनी यांनी आरोप केलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत ते पाहूया. डॉक्टर अशोक थोरात यांचं आंबेजोगाईत पियुषीन हॉटेल आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे ते जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD म्हणून त्यांनी काम केलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांच्या नावाची चर्चा होती. डॉक्टर अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम झालं असल्यानं या अहवालावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलाय. आताच्या घटकेला 2दा VRS ची मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना VRS दिली नाहीये, कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत. मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा? मला कुठे ना कुठे त्या PM पोस्टमॉर्टम जे केलं गेलंय संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे. आणि या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक गोष्टी दिसल्या. सरकारनं स्थापन केलेल्या SITतील अधिकारी वाल्मिकच्या गँगमधील असल्याचे आरोप झाल्यानंतर सरकारवर SITतील अधिकारी बदलण्याची नामुष्की ओढावली. त्यातच आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात कराडच्या गँगमधील असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे डॉक्टर अशोक थोरातांची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर जाणार आहे. 30 जानेवारीला अजित पवार यांचा बीड दौरा आहे आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर झळकत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सुद्धा 30 जानेवारीलाच बीड दौऱ्यावर आहे. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी देखील बीडमध्ये बॅनरबाजी केली असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत ही बॅनरबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. बीडमध्ये हे बॅनर्स आहेत ते झळकत आहे. अजित पवार यांच्या स्वागताचे हे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे. बातमी हापूस आंब्यासंदर्भातली आहे. हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा. गोड, रसाळ, पिवळसर, केशरी रंगाच्या हापूस आंब्याच्या घमघमाटानं तोंडाला खरं तर पाणी सुटतं आणि हाच हापूस आंबा आता बाजारात पोहोचलाय. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 24 पेट्या दाखल झाल्या. एका पेटीमध्ये 4 ते 6 डझन आंबे. एका पेटीला 10 ते 15 हजार रुपयांचा भावही मिळतोय.